तांदळाची खीर तर आपण नेहमीच बनवतो, पण खीर म्हटलं की शुगर आलीच. मग आज अगदी हेल्दी वेने म्हणजे गूळ वापरून केलेली खीर मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. यासाठी इथे मी 1.5 लिटर फुल फॅट क्रीम दूध घेऊन त्याला गरम करते. दूध उकळलं की त्याला हलवून मिक्स करून घ्यायचे आहे. खीरीसाठी मी अर्धा तास अगोदरच अर्धा कप तांदूळ भिजवून ठेवलेले आहेत. हे यामध्ये टाकून आपल्याला हलवून घ्यायचे आहे. आता इथून पुढे आपल्याला फक्त हे दूध सतत हलवत राहायचे आहे, नाहीतर ते तळाला खाली लागू शकते. अर्ध्या तासाने आपल्याला हे दूध आटून या क्वांटिटीमध्ये आलेले दिसेल. दूध आपले आता 70 ते 80% प्रमाणात आटलेले दिसते आहे. पण आपल्याला गूळ टाकायचा असल्यामुळे आपल्याला शक्य आहे तितके आपण दूध आटवून घेऊ, नाहीतर दूध फाटण्याची शक्यता असते. 50 ते 55 मिनिटांनी खीर आपली या स्टेजला आलेली आहे. इथून पुढे ही खीर आपल्या हातावर उडू शकते, त्यामुळे जरा काळजीने आपल्याला ही खीर हलवायची आहे. आता या खिरीमधले दूध व्यवस्थित आटलेले आहे. आपण यामध्ये गूळ टाकू शकतो. इथे मी 1 कप गूळ टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे कमी जास्त करू शकता. गूळ टाकल्यावर आपल्याला ही खीर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. गॅस आपला स्लो फ्लेमवरच असला पाहिजे, नाहीतर खीर खाली लागू शकते. गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर टाकूया. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मी काजू बदाम थोडेसे बारीक करून टाकून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. इथे गुळाची तांदळाची खीर रेडी झालेली आहे. अशाच मस्त आणि हेल्दी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, ही रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा. थँक्यू.